नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये इयर कफ कसे बनवायचे हे आपण बघणार आहोत. तर त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा इथे 2 ड्रॉप शेपचे कुंदन घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी एडीचे ग्रीन कलरचे इथे राऊंड कुंदन घेतलेले आहेत. त्या कुंदनला साईडने खाचा असतात. त्यानंतर मी ते गोल्डन कलरची चेन घेतलेली आहे. त्यानंतर या फ्यूज तार आहेत. फ्यूज तारला दोन्ही साईडला असे बॉल्स असतात. तर या 2 मी फ्यूज तार घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 0.3 mm ची वायर घेतलेली आहे. त्यानंतर आपण व्हाईट कलरचे मणी घेतलेले आहेत 2 नंबर साईजचे. यात 0 नंबरचे मी गोल्डन मणी घेतलेले आहेत. 18 गेज वायर इथे घेतलेली आहे. आणि त्यानंतर आता आपण आपले इयर कफ बनवायला इथे चालू करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही 18 गेज तार जे आहे ती कट करून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी आपल्या हाताचा जे अंगठा आणि साईडचं बोट असतं तर ते तेवढ्या साईजची तिथे तार घेतलेली आहे. आणि ती आता एका साईडनी त्याला लूप तयार करून तिथे राऊंड तयार करून घेणार आहे. म्हणजे ते राऊंड तयार केल्यानंतर आपल्याला तो जो कुंदन आहे त्याच्यावरती अटॅच करायला सोपा जातो. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे आपण सगळ्यात पहिल्यांदा लूप तयार करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी आता इथे वायरचा अजून एक राऊंड तयार करून घेत आहे. पकडच्या मध्ये तुम्ही तार व्यवस्थित पकडायची आहे आणि एका हाताने ती प्रेस करून तिथे व्यवस्थित असा राऊंड तयार करून घ्यायचा आहे. मी ते व्हिडिओ कुठेही फास्ट फॉरवर्ड करणार नाही, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल की आपण इयर कफ कशा प्रकारे बनवले. आता राऊंड तयार करून झाल्यानंतर तार पुन्हा आपल्याला बॅक साईडला थोडीशी बेंड करून घ्यायची आहे. म्हणजे बरोबर आपला तो जो राऊंड आहे तो मध्यभागी येतो आणि तार आपली सरळ रेषेमध्ये मध्यभागी येते. आता तुम्ही मोठ्या माणसांसाठी बनवत असाल तर आपल्या अंगठ्या शेजारचं जे बोट असतं तर तेवढ्या मापाचा आपल्याला जागा सोडून वरच्या साईडला दुसरा राऊंड तयार करून घ्यायचा आहे. आणि छोट्या मुलींसाठी बनवताना तुम्ही तुमच्या करंगळीचं माप घेऊ शकता. तर तेवढं मी माप घेतलेलं आहे आणि अंदाज घेतला आहे की किती आपल्याला गोलसाठी तार लागेल. आणि त्याचप्रमाणे मी एक्स्ट्राची जी तार आहे वरची तर ती कट करून घेतलेली आहे. आता दुसऱ्या साईडला सुद्धा लूप तयार करून घ्यायचा. सगळ्यात पहिल्यांदा पकडमध्ये पकडून तारेचं टोक पकडायचं आहे पकडमध्ये आणि ती आतल्या साईडला फोल्ड करायची आणि तिथे सुंदर असा एक राऊंड तयार होतो. तो राऊंड तयार झाल्यानंतर ती तार आता पकडच्या मध्ये व्यवस्थित पकडून घ्यायची आहे. तो राऊंड पकडायचा आहे आणि एका साईडनी म्हणजेच अंगठ्यानी आपल्याला तार व्यवस्थित वाकवून घ्यायची आहे. म्हणजे तिथे आपला सेकंड राऊंड तयार होतो. सेकंड राऊंड तयार झाल्यानंतर तार पुन्हा आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वाकवून घ्यायचे आहे. अपोजिट साईडला म्हणजे ज्या साईडला आपण राऊंड तयार करण्यासाठी वाकवली होती त्याच्याच अपोजिट साईडला आपल्याला तार पुन्हा वाकवायची आहे. म्हणजे असा शेप आपला तयार होतो. तर दोन्ही साईडला व्यवस्थित राऊंड तयार झालेले आहेत. आता हे जे राऊंड आहेत तर ते आपल्याला अंगठा आणि अंगठ्याच्या साईडचं बोट जे असतं त्यांनी आतल्या साईडला वाकवून घ्यायचे आहेत. बरोबर आतल्या साईडला ते राऊंड्स आपल्याला वाकवून घ्यायचे आहेत. दोन्हीही राऊंड्स तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की मी कशा प्रकारे ते वाकवून घेत आहे. दोन्हीही आतल्या साईडला वाकवल्यानंतर आपला असा इयर कफचा बेस तयार होतो. तुम्ही बघू शकता की हा सी आकारामध्ये थोडक्यात सी आकार टाईपमध्ये आपला हा जो बेस आहे तो बनून तयार झालेला आहे. आता त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. असा बेस तयार झाल्यानंतर मध्ये थोडी जर का तार तुमची कुठे बेंड झालेली असेल ती सरळ करायची आहे आणि थोडासा त्याला कर्व असा आकार द्यायचा आहे. म्हणजे तो कानावरती आपला व्यवस्थित बसेल. तर थोडासा त्याला कर्व असा शेप इथे देऊन घ्यायचा आहे. मी व्हिडिओ कुठेही फास्ट फॉरवर्ड केलेला नाही आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित त्याचं माप आणि
ते कसे बनवायचं आहे इयर कप बेस हे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आता इथे आपण ड्रॉप शेपचा कुंदन घेतलेला आहे आणि त्याला 0.3 mm ची वायर अटॅच करून घेतलेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपण अटॅच केलेली आहे. आता त्यामध्ये मी एक व्हाईट कलरचा मणी आणि त्यानंतर 0 नंबरचा गोल्डन मणी टाकलेला आहे. आता आपल्याला इथे लॉरियल्स तयार करायचे आहेत. गोल्डन मणी जो आहे तो साईडला साडून त्याच्यामध्ये व्हाईट मणीमधून आपल्याला तार बाहेर काढायची आहे आणि ती खाली खेचून घ्यायची आहे व्यवस्थित. अशा प्रकारे आपल्याला लॉरियल्सची माळ जी आहे ती या कुंदनच्या भोवती तयार करून घ्यायची आहे. ही प्रोसेस मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, तरी मी इथे पुन्हा तुम्हाला परत दाखवले आहे. आता परत एकदा तुम्ही असंच एक व्हाईट मणी त्यानंतर 0 नंबरचा गोल्डन मणी टाकून घ्यायचा आहे तारेमध्ये. गोल्डन मणी जो आहे तो बाजूला सारायचा आहे आणि व्हाईट मण्यांमधून तार खालच्या साईडनी खेचून घ्यायची आहे, म्हणजे तिथे आपला लॉरियल तयार होतो. आणि लॉरियल तयार करताना तार व्यवस्थित खेचून घ्यायची, म्हणजे आपले लॉरियल्सची फिनिशिंग खूप छान येते. तर अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण एक लॉरियलची माळ तयार करून घ्यायची आहे की जी त्या कुंदनच्या भोवताली व्यवस्थित बसेल, कुंदनच्या साईडनी व्यवस्थित राऊंड अशी बसेल एवढी आपल्याला माळ तिथे तयार करून घ्यायची आहे. आणि ती माळ तयार करून झाल्यानंतर आपल्याला ती माळ कुंदनच्या साईडनी पूर्ण पॅक करून घ्यायची आहे. तर ती माळ पॅक करण्यासाठी आपण 0.3 mm ची जी आपली एक्स्ट्रा तार आहे तर तीच वापरणार आहोत. आता तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण एक आपलं कुंदन रॅप होईल, पूर्ण गोल रॅप होईल एवढी आपली माळ बनवून तयार झाली आहे. आता ते माळ आपल्याला जे आहे तर मण्याच्या एकदा पुढच्या साईडनी आणि एकदा बॅक साईडनी असं करून आपल्याला एकदा पुढून एकदा मागून घेऊन ती व्यवस्थित तार खेचून घ्यायची आहे, म्हणजे आपले तिथे जे मणी आहेत ते व्यवस्थित पॅक होतात. जर का त्याच्यामध्ये गॅप असेल तर तो गॅपसुद्धा तिथे निघून जातो, मणी जवळ येतात आणि आपल्या कुंदनला फिनिशिंग खूप सुंदर येते. अशा प्रकारे झाल्यानंतर वरच्या साईडला तार आपल्याला व्यवस्थित खेचून घ्यायची आहे. तार खेचून घेतल्यानंतर मणी कुठे जर का आपले हे झाले असेल ते ॲडजस्ट करायचे आहेत. आणि आता हा कुंदन आपल्याला आपल्या बेसवरती बांधून घ्यायचा आहे. तर एक्स्ट्राची जी तार आहे तर ती आपल्या बेसचा जो राऊंड आहे त्याच्यामधनं पास करून घ्यायची आहे. कुंदन आपल्याला व्यवस्थित बेसवरती सेट करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला त्या तारेने व्यवस्थित आपला जो कुंदन आहे तो बांधून घ्यायचा आहे. तार आपल्याला 2 मण्यांच्या मधनं वरती घ्यायची आहे. वरती घेतल्यानंतर तुम्हाला मधला जो गॅप असतो, जे खाचे असतात त्याच्यामधून तार पास करायची आहे आणि व्यवस्थित खेचून घ्यायची आहे. अशीच चारही साईडनी तुम्हाला ती तार वरच्या साईडने घेऊन मण्यांच्या आपल्या कुंदनच्या खाचांमधनं ती बाहेर काढायची आहे आणि खेचून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या चारही साईडनी तो जो कुंदन आहे तो व्यवस्थित पॅक होईल आणि तिथे आपला कुंदन कुठेही हलणार नाही याची काळजी घ्यायची. तर तार ही तुम्ही घट्ट खेचून घेतली तर आपला कुंदन अजिबात हलत नाही आणि तो लूजही पडत नाही. त्यामुळे व्यवस्थित ही तार खेचून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा राहिलेली जी तार आहे ती लास्टला तुम्ही 18 गेजच्या तारेवरती ती राऊंड करून घ्यायची आहे आपल्या बेसवरती आणि एक्स्ट्राची तार इथे तुम्हाला कट करून टाकायची आहे. तर हा जो इयर कप आहे तर तो तुम्ही लहान मुलींनासुद्धा वापरू शकता, मोठ्यांनासुद्धा वापरू शकता. ज्या लहान मुलींचे कान टोचलेले नाही आहेत त्यांच्यासाठी तर हा इयर कप खूप सुंदर आहे की त्यांना कान न टोचता बुगडी आणि इयरिंग्स दोन्ही घालता येतात. आणि काही लोकांना कान दुखतात की हे इयरिंग्स घातल्यानंतर त्यांचे कान दुखतात किंवा कान ओघळलेले असतात. अशा लोकांनासुद्धा
हे जे इयर कप्स आहेत ते वेअर करता येणार आहेत, की ज्यामुळे त्यांचे कान दुखणार नाहीत किंवा हेवी वाटणार नाही. हे वजनाला सुद्धा खूप हलके येतात आणि फक्त हे प्रेसचे असतात, त्यामुळे खूप सुंदर हे बसतात. त्यामुळे तुम्ही हे घरच्या घरी बनवून स्वतः वेअर करू शकता किंवा हे सेलसुद्धा करू शकता. आता सुंदर असा आपला खालचा जो कुंदन आहे तो अटॅच झालेला आहे. आता मी एडीचा ग्रीन कलरचा जो आहे तो घेतलेला आहे. 0.3 mm ची तार मी थोडीशी यू शेप दिलेला आहे एका टोकाला आणि ती कुंदनच्या खाचेमधनं घालून घेतलेली आहे आणि तिथे पॅक केली आहे. आता ते पॅक केल्यानंतर आपल्याला त्याच्या कुंदनच्या साईडनी मण्यांचा राऊंड करायचा आहे आणि त्याआधी आपल्याला ही जी चेन आहे तर त्याचे 2 लटकन्स बनवायचे आहेत. ते मी इथे जवळपास अंदाजे इथे जी आपली चेन आहे ती कट करून घेतली आहे. एक बोटाच्या पेरा एवढी मी कट केलेली आहे आणि दुसरी जी तार आहे ती त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी कट करून घ्यायची आहे आणि आपल्याला तिथे त्याचे लटकन तयार करायचे आहेत. आता लटकन बनवण्यासाठी आपण इथे फ्यूज तारसुद्धा घेणार आहोत. फ्यूज तार घ्यायची आहे आपल्याला. फ्यूज तार फोल्ड करायची आहे आणि मधनं कट करायची आहे, म्हणजे एका फ्यूज तारेचे 2 तुकडे होतात आणि ते दोन्ही आपल्याला वापरता येतात. ते कट करायचे आहे. कट केल्यानंतर एक फ्यूज तारमध्ये व्हाईट मणी घालून घ्यायचा आहे. तो जो मणी आहे तो व्यवस्थित तिथे लॉक होतो आहे की नाही ते चेक करायचा आणि त्यानंतर आपली जी चेन आहे ते चेनच्या एका टोकाला मधून ती तार पास करून घ्यायची आहे, फ्यूज तारची तार आणि तिथे आपल्याला ती तार फोल्ड करून घ्यायची आहे आणि राहिलेली जी तार आहे तर ती मण्याच्या साईडने राऊंड करून घ्यायची आहे, म्हणजे तो मणी तिथे आपला पॅक होतो आणि सुंदर असं लॉरियलचं लटकन तिथे तयार होतं आणि एक्स्ट्राची वायर तुम्ही कट करायची आहे. आता अशाच प्रकारे दुसऱ्यासुद्धा चेनला तुम्ही लटकन लावून घ्यायचं आहे आणि इथे आपले 2 लटकन बनवून अशा प्रकारे तयार होतील. आता हे एक जम्परिंग घ्यायचे आहे आणि जम्परिंगमध्ये ते दोन्हीही ज्या चेन आहेत त्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत. ते घालून घेतल्यानंतर व्यवस्थित आपले असे इथे लटकन बनून तयार होतात आणि जम्परिंग नेहमी व्यवस्थित तुम्ही बंद करायची आहे, कारण की जर का जम्परिंग थोडी जरी ओपन राहिली तर तुमचे ते जे लटकन आहेत किंवा ती डिझाईन ती पडून जाऊ शकते. त्यामुळे ते व्यवस्थित नेहमी तुम्ही बंद करायचे आहे. आता इथे आपले हे सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे. आता आपली जे कुंदनला जी आपण 0.3 mm ची तार अटॅच केलेली होती तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही जम्परिंग टाकायची आहे आणि जम्परिंग टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये व्हाईट कलरचे मणीसुद्धा ओवून घ्यायचे आहेत. आता ही जम्परिंग आपण टाकलेली आहे. त्यानंतर मी इथे व्हाईट कलरचे मणी टाकत आहे. व्हाईट कलरचे मणी तुम्हाला इतके टाकायचे आहेत की त्या कुंदनभोवती त्याचा गोल कंप्लीट होईल एवढे मणी तुम्हाला तिथे टाकून घ्यायचे आहेत. एक जवळपास तुम्हाला एक 5 ते 6 मणी तिथे लागतील. ते पूर्ण राऊंड तयार झाल्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे की तो व्यवस्थित बसतो आहे का नाही आणि त्यानंतर जी तार आहे ती आपण सगळ्यात पहिला जो मणी घातलेला होता त्यातनं आपल्याला पास करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित खेचून घ्यायची आहे, म्हणजे तो राऊंड तिथे व्यवस्थित तयार होतो आणि त्याला छान अशी फिनिशिंग येते. तुम्ही बघू शकता आता किती सुंदर असा आपला तो अडीस्टनचा कुंदन दिसतो आहे. त्याच्याभोवती आपण मण्यांची माळ तयार केलेली आहे. आता वरच्या साईडला ती तार घ्यायची आहे आणि एकदा ते मणी तिथे पॅक करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपली ही जी मण्यांचा जो राऊंड आहे तो हलत नाही आणि निघतसुद्धा नाही. आता हा कुंदनसुद्धा आपल्याला आपल्या बेसवरती पॅक करून घ्यायचा आहे. तर एक्स्ट्राची तार जी आहे तर ती तार आपल्याला बेसचा जो राऊंड आहे तर त्याच्यामधनं पास करून घ्यायची आहे आणि पास केल्यानंतर एक्स्ट्राच्या जी तारेने तो कुंदन आपल्याला चारही साईडनी बांधून घ्यायचा आहे.
तर 2 मण्यांच्या मधनं तार आपल्याला वरच्या साईडला घ्यायची आहे आणि आपल्या कुंदनला ज्या खाचा असतात त्या खाचांमधनं तार पुन्हा खालच्या साईडला पास करायची आहे आणि व्यवस्थित खेचून घ्यायची आहे. तशीच तार ती तुम्हाला बरोबर अपोजिट साईडला घेऊन परत तीच प्रोसेस कंप्लीट करायची आहे. असेच चारही साईडने तुम्हाला कुंदन व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचा कुंदन कुठेही हलत नाही आणि तुमचे मणीसुद्धा तिथे पॅक होऊन जातात. त्यामुळे नेहमी तुम्ही कुंदन बांधताना हे लक्षात ठेवायचं की तुमचा मणीसुद्धा त्यामध्ये पॅक होईल आणि खाली पॅक करताना तुमची तार जी आहे म्हणजे जो बेस जो आहे 18 गेज तारेचा जो बेस आहे तर तो बेससुद्धा त्यामध्ये पकडला गेला पाहिजे. म्हणजे तिथे तो कुंदन व्यवस्थित पॅक होतो, हलत नाही आणि तुमचा कुंदन लूजही पडत नाही. असा चारही साईडने पॅक करून झाल्यानंतर एक्स्ट्राची राहिलेली तार ती 18 गेजच्या तारेला राऊंड करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राची तार कट करून टाकायचे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आपले बुगडी आणि इयर कफ तयार झालेले आहेत. तर हे खूप सुंदर दिसतात. तर व्हिडिओला नक्कीच लाईक